मुंबईच्या घाटकोपरमधील अशोकनगर इथल्या गौसिया चाळ परिसरामध्ये डोंगराचा भाग कोसळून 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, तर ढिगाऱ्याखाली 4 ते 5 जण अडकल्याची माहिती मिळते आहे। पहाटेच्या सुमारास 2 ते 3 घरांवरती दरड कोसळल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान महापौर रितू तावडे आणि स्थानिक नगरसेवक विजयेंद्र शिंदेंनी घाटकोपरमधील परिस्थितीचा आढावा घेतलाय। अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पोलीस घटनास्थळी असून अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू आहे। घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशोकनगर या ठिकाणी डोंगराच्या कडेला लँडस्लाईडची घटना घडलेली आहे। दरड कोसळून या ठिकाणी एक 2-4 घरं जी आहेत ती दबलेली आहेत। त्यामध्ये आत्तापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि बाकी 3-4 लोक आतमध्ये असण्याची शक्यता आहे। त्यांच्याबाबत बचाव कार्य BMCचे, फायर ब्रिगेडचे लोक आणि पोलीस यांचे संयुक्तरित्या चालू आहे आणि यावर स्थानिक नागरिकांची सुद्धा मदत घेत आहोत। आत्तापर्यंत त्याचं काम पुढे चालू आहे आणि 2 लोकांना तिथे पाठवलं।